तर ठाकरे बंधूंनी न्याय व्यवस्थेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. न्यायालयांना कुत्रे आणि कबुतरांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ आहे, मात्र देश घडवणाऱ्या या विद्यार्थ्यांकडे पाहण्यासाठी वेळ नाही. न्यायालय धृतराष्ट्रासारखे गप्प बसलेत. देशातील निष्पाप विद्यार्थ्यांची अवस्था द्रौपदीसारखी झाली असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. न्यायालयाला कबूतर कुत्रे यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे, पण कॉक्रोचकडे लक्ष द्यायला वेळ नाही. हे दुर्भाग्य आहे. आणि देशाची परिस्थिती आता अशी झाली का, आणि न्यायालयाची परिस्थितीसुद्धा अशी धृतराष्ट्रासारखी झाली का? म्हणजे द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखं झालेलं आहे. आता मधल्या काळामध्ये चंद्रचूड यांनी न्यायालयाच्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली होती. ती न्यायदेवतेने परत पट्टी बांधली आहे का, आणि कशासाठी बांधलेली आहे? हे एकूणच जे चाललेलं आहे, हे सरकार आता कोणाला आपलं वाटतं असं दिसत नाही आहे. सरन्यायाधीश जे बोललेत की CCTV फुटेज पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही आहे. मुळात ह्यांच्यामुळेच हे झुरळ सुरू झालं ना. जन्मदाते तेच आहेत ना. आणि त्यांनी जन्म दिल्यानंतर त्या पोराकडे बघायला नको. मी महाराष्ट्रामधले पोलीस ह्या सर्व आंदोलनकर्त्यांना चांगलं सहकार्य करत आहेत. काही त्रास देत नाही आहेत. काही गोष्टी झाल्यात.